केलं होतं तर हे प्लॅन ऑर पेरिश नावाची कन्सेप्ट दिलेली होती, त्यामुळे नियोजनावरती जास्तीत जास्त फोकस करा असं सांगितलेलं होतं. आता एम विश्वेश्वरय्या यांच्या मार्फत इंडस्ट्रियलायझेशनच्या दृष्टिकोनातून काय केलेलं होतं तर प्लॅनिंग करायला सजेस्ट केलं होतं. त्यांच्या पुस्तकाचं नाव पण लक्षात ठेवा, द प्लॅन्ड इकॉनॉमी ऑफ द इंडिया हे त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. 1934 हे पुस्तक आहे. आता त्याच्यानंतर एम विश्वेश्वरय्या यांच्यानंतर फिक्कीचा प्लॅन आला. आता फिक्कीचा प्लॅन जो होता हा प्लॅन कोणाच्या मार्फत सुचवण्यात आला होता तर NR सरकार यांच्या मार्फत हा प्लॅन सजेस्ट करण्यात आला होता, सुचवण्यात आला होता. आणि यांनी पण काय केलं, फिक्कीच्या प्लॅनने समाजवादी अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला. मुक्त अर्थव्यवस्था जी होती या मुक्त अर्थव्यवस्थेचा त्यांनी काय केलं होतं तर विरोध केलेला होता. बघा, म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था याचा अर्थ भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या आधारावरती प्लॅनिंग करू नका असं या फिक्कीच्या प्लॅनमध्ये सांगण्यात आलं होतं. NR सरकार यांच्या मार्फत हे सजेस्ट करण्यात आलेलं होतं, म्हणजेच मुक्त अर्थव्यवस्थेचा विरोध केलेला होता.